या गावची एक शाळा जी आहे ती पूर्णतः त्याच्यात उडून गेला आणि ती शाळा आता दुसऱ्या ठिकाणी होते आहे. त्यांचा या खुल्या त्या ठिकाणी वाढण्यासाठी व्यवस्था करून दिली आहे. तुम्हाला काय घ्या म्हणजे त्याला साहित्य घेऊन आले त्या पैशातून तिला साहित्य घ्यायला बंद करा, पहिले शाळा ठीक करा. नेमकं भंडारा जिल्ह्यातला काय मिळालेला आहे? आज महत्त्वाचे 4-5 मुद्दे ह्यामध्ये झालेत. जो पहिला मुद्दा ओबीसीचा जो वसतिगृहचा जो मुद्दा आहे त्यामध्ये जागाचा जो प्रश्न आहे ओबीसीच्या मुलामुलींचं वसतिगृहाचं 250 मुलींचा आहे, म्हणजे 500 मुलामुलींचा आहे. ते जागा 8 दिवसात क्लिअर करतो म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आणि 8 दिवसाच्या नंतर 10-12 दिवसामध्ये त्यांनी प्रस्ताव जे त्याचा अंदाजपत्रक आहे तो बनवून शासनाकडे पाठवतो असं त्यांनी सांगितलं आहे. दुसरा विषय आदिवासीचा सुद्धा आपल्याकडे मंजूर आहेत मुलामुलींचा शंभर संस्थेचा आणि PO ऑफिसचा ते सुद्धा जागेचा 8 दिवसात त्यांनी कलेक्टरने सांगितलं की आम्ही उपलब्ध करून देतो आणि त्याचासुद्धा सगळं अंदाजपत्रक आहे ते सादर करतो. ते पण आज हे 2 विषय झाले. तिसरा विषय यामध्ये आपला तलावाचा जिल्हा आहे, मोठ्या प्रमाणात ढिवर समाज आपल्याकडे आहे, कोळी समाज आहे आणि यांचा प्रशिक्षण केंद्र आपल्या मोठ्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यामध्ये व्हावा यासाठी मी त्यांना म्हटलं की 2 एकर जागा तुम्ही उपलब्ध करून द्या. आम्ही नगर विकास विभागामधून 5 ते 10 कोटी रुपये उभा करून देतो आणि एक मोठा जिल्ह्यामध्ये शोभेल असा त्यांच्या प्रशिक्षणाचा, कारण आपल्याकडे तलावाच्या आहेत, आता जलपर्यटन आलेले आहेत, सगळे आले तर त्याच्यामध्ये ट्रेन जे लोक पाहिजेत आपल्याकडे कधी कधी फ्लड येतो तर ट्रेन लोक पाहिजे त्या प्रशिक्षण केंद्रामधून तो आपण तयार करण्यात येऊ. आणि चौथा मुद्दा आहे की आपल्याकडे आता पर्यटनचं जलपर्यटन वगैरे सगळे आले तर भंडारामध्ये आणि पवनीमध्ये 2 सर्किट, ज्या एका सर्किटमध्ये जवळपास 22 ते 23 स्पॉट राहतील असे 2 सर्किट तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण माननीय पालकमंत्री महोदयांना बोललो आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिला. हे 4 मुद्दे आज मान्य झालेले आहेत आणि मला वाटतं ह्या 4 मुद्दे भंडारा जिल्ह्यासाठी क्रांती घडवणारे राहतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.